गडचांदूर येथील अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून दररोज मोठ्या प्रमाणात होत असलेले धूळयुक्त वायू प्रदूषण, स्थानिक बेरोजगारी व इतर जनहिताच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोरपडा तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी 14 फेब्रुवारीपासून गडचांदूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती आंदोलनकर्ते कांबळे यांनी दिली आहे। या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली ही प्रतिक्रिया। माणिकगड सिमेंट कंपनी विरुद्धार्थ आज जे मी आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनाचं मूळ मुद्दा म्हणजे माणिकगड अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून होणाऱ्या वारंवार प्रदूषणाचा आणि वाहतुकीचा आणि दत्तक घेतलेल्या गावाचा CSR निधी खर्च करावा चांगला आणि दत्तक घेतलेल्या गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ह्या सर्व मागण्या घेऊन मी आज आमरण उपोषणाला बसला आहे। 2023 साली मार्च महिन्यामध्ये याच विषयावर मी आमरण उपोषणसुद्धा केले। त्यावेळेस कंपनीने मला फक्त एक लेखी आश्वासन दिलं व त्या आश्वासनाची ते पूर्तता केली नाही। त्या आश्वासनाचं पत्र घेऊन मी वारंवार कंपनीसोबत रेटा धरला, शासन प्रशासनाकडे रेटा धरला, परंतु शासन प्रशासन आणि कंपनीने त्या लेखी आश्वासनाला महत्त्व तेवढं दिलेलं नाही। त्याचाच रोष म्हणून आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी तेच जुने विषय घेऊन त्याच जुन्या जाग्यावर आमरण उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत बेरोजगार स्थानिक बेरोजगारांचा CSR निधीचा आणि वाहतुकीचा आणि प्रदूषणाचा हा मुद्द्याचा जोपर्यंत मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही। जय महाराष्ट्र।